संसार आम्ही खूप आमची खूप टोकाची भांडणं झाली. म्हणजे मी तर म्हणायचो आता मी रेल्वे खाली जाऊन पडू का? मी जाऊ का निघून कुठं बाहेर? आत्महत्या करू का मी? म्हणजे इथपर्यंत आमचं टोकाचं भांडण झालेलं आहे. म्हणजे जाऊ दे ठीक आहे मीच संपवतो, तू राहा. झालं हे म्हणजे इथपर्यंत गेलो आम्ही. पण एक समजूत जे असते ना त्याच्या मागची, ती मग वर्क करते नंतर त्याच्या पुढे जाऊन, की मग कोणीतरी डाऊन जाऊन कोणतरी ठीक आहे, आपण त्याला बघू, जरा मॅनेज करू. आमची पूर्वा जशी मोठी झाली ना, पूर्वाच्या समोरची भांडणं ती लहान असताना पूर्वानंच मिटवलेली आहेत. की मला तुम्ही पाहिजेत बाबा, मला तू पाहिजेस आई, असं असं पण घडलं. म्हणजे असं होतात. त्या समज गैरसमजावर सगळं सगळं दुनिया चालू आहे. आपला संसार काय फार त्याच्यात शिक्षणाचंही आहे ना थोडंसं. आजकालच्या पोरीनं जॉब आहेत पोरींना. त्यांना वाटायला मी राहू शकते. पहिलं तेही होतं ना. आता आम्ही शिकलोत, पण कसं नंतर शिकलोत ना. लग्न केल्यानंतरच आमचं पुढचं शिक्षण झालं. नाही, नाही, नाही. असं नाही, असं नाही. हा मुद्दा नाही. अगोदर एक जॉब होतीच ना. अगोदर मुलींना जॉब होते, शिक्षिका होत्या, तलाठी होत्या, महसूलमध्ये होत्या, पोलीसमध्ये होत्या, नव्हत्या का? अगोदर महिलांना जॉब आहेतच की. त्याच्या मागे काम करणारा संस्कार मला वाटतं की तो खूप महत्वाचा आहे. शुभविवाहाची गुरुकिल्ली TSTS आपलं चॅनल थोडं साधं थोडं सोपं.